नमस्कार, मी शोभना गाडगीळ. आम्ही कर्णबधिर मुलांसाठी ऐकून बोलायला शिकवण्यावरती व्हिडिओ करत आहोत. मागच्या वेळेचा मी जो व्हिडिओ केला होता, तो व्हिडिओ असा केला होता की आपण ऐकायला शिकवतोय, पण ते त्या मुलाला ऐकायला जातं आहे का नाही हे आपण चेक केलं पाहिजे, यावरती व्हिडिओ केला होता. आता मी अजून काही माहिती सांगणार आहे. समजा मूल 1 वर्षाचं, 1.5 वर्षाचं, 2 वर्षाचं जर असेल, तर ते मूल इथे आपण खांद्यावर घ्यायचे आणि त्याला थोपटून थोपटून अंगाई गीत म्हणत झोपवायचे. त्याने काय होतं की आपण म्हणताना आपल्या इथे जे व्हायब्रेशन्स येतात, ती व्हायब्रेशन्स पण त्याला मिळतात आणि त्याला 2 कानाला 2 हिअरिंग एड तर लावलेलीच आहेत, त्यामधून त्याला ऐकायला पण जाते आणि त्याचा खूप उपयोग पुढे बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारचा रिदम येतो, त्याच्यासाठी त्याचा खूप उपयोग होतो. अजून पण आपल्याला एक असं करता येईल की रात्री झोपताना सर्व लाईट बंद करायचे, अंधार करायचा, मुलाला मांडीवर घ्यायचं किंवा जवळ झोपवायचं आणि त्यावेळी अंगाई गीत म्हणायचे. मोबाईलवर लावायचं नाही. स्वतः म्हणायचं, हे कसंही म्हणलं तरी चालतं, आईनी म्हणलेलं मुलाला चालतं. ओव्या म्हणायच्या आहेत. पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम, पोथी वाची. अशा ओव्या आहेत, त्या ओव्या म्हणायच्या आहेत. त्या म्हणत म्हणत त्याला मुलाला झोपवायचे. असं जर झोपवत केलं तर त्या मुलाला जेव्हा झोप येईल तेव्हा ते मूल सांगेल आ, म्हणजे मग आपल्याला ते सांगेल की गाणं म्हण, म्हणजे मी झोपतो. तर हा अनुभव तुम्हाला घेता येईल. अजून एक सांगायचे, आपण बोलताना खूप जोरात बोलायचं नाही आहे, कारण कर्णबधिर मूल हे हिअरिंग एडमधून ऐकत असतो. खूप हळू आवाजात पण बोलायचं नाही आहे, खूप फास्ट बोलायचं नाही आहे, पुटपुटल्यासारखं तोंडातल्या तोंडात सुद्धा बोलायचं नाही आहे. पूर्ण वाक्यात स्पष्ट शब्दामध्ये व्यवस्थित क्रियापद वापरून व्यवस्थित वाक्यामध्ये बोलायचे आणि वाक्य बोलताना दरवेळी प्रत्यय लावायचे आहे. समजा दादाने ताईला पाणी दिले. ने आणि ला हे प्रत्यय ही मुलं लावत नाही, तर तुम्ही हे प्रत्यय लावूनच पूर्ण वाक्यात पहिल्यापासून बोलायची सवय ठेवली पाहिजे, म्हणजे ते मूलसुद्धा तसंच बोलतं. गुलाबाच्या फुलाचा रंग लाल आहे. चा चा हे वापरत नाही, गुलाब लाल असं बोलतात. ही भाषा नाही आहे. भाषा जर यायला हवी असेल तर पूर्ण वाक्यातच बोललं पाहिजे, तरच ती भाषा त्या मुलांना समजते आणि लोकांना समजते. म्हणून असंच बोलायचं आहे पूर्ण वाक्यामध्ये. आणि हे जे मी पहिल्यांदाच सांगितलं की आपल्या बोलण्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा रिदम असतो, की पूर्ण विराम झाला की आपण थोडं थांबतो, स्वल्प विराम असला की आपण थोडंसं थांबतो आणि आपल्या बोलण्यामध्ये पण एक चढ उतार असतात. ते चढ उतारसुद्धा त्या मुलांमध्ये आले पाहिजेत, म्हणजे ते नॉर्मल मूल बोलल्यासारखं आपल्याला सगळ्या लोकांना समजतं. म्हणून हे आपण
उपाय करायचे आहेत. म्हणजे मग आपलं मूल नॉर्मल मुलांप्रमाणे बोलायला लागेल. धन्यवाद.